देवाने करावं महाराज, 5 वर्ष करावं जेणेकरून वारकऱ्याला लाडकी बहीण योजना याच महात्म्याने आणली महाराज. असो हे गेल्यावर चालणी लागली त्याला, असो घेऊ सांभाळून बरं. असो वारकऱ्याला हाफ तिकीट, वारकऱ्याला हाफ तिकीट, हा प्रत्येक दिंडीला 20-20 हजार रुपये देणारे पहिले मुख्यमंत्री. भिशीत मागायची नाही दिंडीने, सगळ्या भिशा मी भरतो म्हणले. वारकरी फुकट गेले पाहिजे महाराज. वा 75 पुढच्या वर्षावर लोकांना तर होतच, पण बहिणींना हाफ तिकीट. मग बघा ना बहिणी किती आल्यात लाडक्या भावाला ववाळायला अजित. वा एकनाथरावांचं धर्मप्रेम आहे. चांगले सगळेच मंडळी, काँग्रेस पक्षातले चांगलेच आहेत, बीजेपीचे चांगलेच आहेत, राष्ट्रवादीचे चांगलेच आहेत, सगळे चांगले आहेत. खरं सगळ्याला धरूनच आम्हाला सप्ताह करावा लागतोय. असो तुम्ही सगळे चांगले आहेत. हा सर्व चांगले आहेत. आता आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मारुती बाबांचं पूजन करतील. चला, आणि मग बाबा त्यांचा सन्मान करतील. बाबांचा सन्मान होतोय तो टाळ पखवाजाच्या गजरात झाला पाहिजे. ज्ञानोबा तुकाराम बाबांचा सन्मान आहे. सगळे जाऊन गर्दी होईल. आदरणीय मुख्यमंत्री आमचे सुनील अण्णा, ही सगळी मंडळी, तुम्हाला सगळ्याला विनंती, विलास काका सगळ्याला विनंती आहे की आपली इंद्रायणी स्वच्छ होईल यासाठी लढा द्या गाड्या. चालेल का वारकरी मंडळी? खाली बसा पत्रकार, 1 मिनिट खाली बसा. ऐका अण्णा इंद्रायणीसाठी वारकरी मंडळी, इंद्रायणी स्वच्छ व्हावी असं कोणाला वाटतंय? हात वर करा बरं. सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजा. आदरणीय मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील आणि लवकर हे करतील. दुसरी गोष्ट, प्रत्येक तालुक्यात एक वारकरी भवन उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून वारकऱ्याची सगळ्यांची सोय होईल महाराज. तिसरी गोष्ट की पंढरपूरला जे 65 एकर आहे, आषाढीला तिथे इतका गाळ होतो, तर तुम्ही जर मनोर घेतलं त्या 65 एकर मध्ये चांगलं कॉन्क्रीट टाकून बेस्ट पैकी मंडप उभारणी करून द्या, जेणेकरून वारकऱ्याला, अरे योगी आदित्यनाथ यांनी कोणाला मंडप सुद्धा लावून दिला नाही प्रयागराजला महाराज. तर पंढरपूरला 65 एकरात जाणाऱ्या दिंड्याला कोणाला मंडप लावायची गरज नाही पडली पाहिजे. चालेल का वारकरी मंडळी? जोरदार टाळा वाजा. वा. आणि इथं काही मोकळी जमीन आहे मुख्यमंत्री साहेब, तर तेवढी भंडाऱ्या डोंगराला भेटावी आणि भंडाऱ्या 125 एकर जमीन मोकळी, तेवढी तुम्ही जोडून द्यावी. अण्णा आता त्याचा पाठपुरवठा करतील. आणि विशेष म्हणजे इथं 1200 कोटीचा कॉरिडॉर मंजूर झालाय, पण तुम्ही थोडंसं अजून 300 कोटी टाकून 1500 कोटी करा, म्हणजे जरा नाव होईल. चालेल का तुकाराम महाराजाला 1500 कोटी दिल्यावर? जरा जोरदार टाळ्या वाजवा.
वाजा वारकरी मंडळी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री साहेब 2 मिनिटात आपल्याला शुभेच्छा देतील. हो हो ऐका, 1 मिनिट. तुम्हाला एक विनंती आहे. 1947 सालापासून भारत स्वतंत्र झाला आणि पद्मश्री पुरस्कार सगळ्याला भेटला, पण वारकरी संप्रदायाला अजून एकदाही दिला नाही. तर आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाची विनंती आहे, वारकरी संप्रदायातला पहिला पद्मश्री पुरस्कार शांती ब्रह्म मारुती बाबांना भेटावा. चालेल का मंडळी? जरा हात वर करा मोठ्याने. वा 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 वा. एवढा आता तुम्ही सगळे मंडळी, तिथं आमचे सुनील अण्णा येतं, शरददादा सोनवणे आलेत, आदरणीय आमचे बाप्पू येतं, शिवतारे बाप्पू, आमचे बाप्पू भेगडे येतं, सुनील अण्णा येतं, बाळाभाऊ आहेत. सगळ्याला विनंती की एवढा पाठपुरवठा करा. आणि बारणे आप्पा येतं. मारुती बाबांना पहिला पद्मश्री आता तुम्ही जाहीर करा, म्हणजे जेणेकरून पुढे सुद्धा आपल्या वारकऱ्याची कामं होतील. आता एक 5 मिनिटात ते आपल्याला शुभेच्छा देतील. रामकृष्ण हरी. अण्णांच्या तर्फे स्वागत झालेलं आहे. सुनील अण्णासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. ते तर रत्नच आहे आपल्या. राजा हरिश्चंद्र पुरस्कार त्यांना उद्या द्यायचा आहे. माऊली खाली बसवा बाकीची. बरं, मागची मंडळी जर खाली बसली तर बरं होईल. बसवा खाली. जरा खाली बसा, खरंच खाली बसा. मागची मंडळी कोणीही उभा राहणार नाही, एवढी सगळ्याला विनंती. खाली बसा बाबा, ते चला खाली बसा. आणि बरं का मुख्यमंत्री साहेब, हे सगळं ज्यांनी जुळून आणलं ते आमचे अक्षय महाराज भोसले. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. एवढं चांगलं काम आहे अक्षय महाराजाचं. तुम्ही फक्त अक्षय महाराजांनी सांगितलेली वारकऱ्याची कामं करत चला, एवढी तुम्हाला विनंती. रामकृष्ण हरी. बाबा दिसते नाही, खाली बसा. पाठीमागच्या मंडळीला विनंती आहे, खाली आजच्या 375व्या सगळ्यांना आज 375व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला उपस्थित. आता इथं मारुती बाबा कुरेकर आहेत, मुख्य आयोजक माऊली महाराज कदम आहेत. तुमचं भाषण कीर्तन ऐकतो नेहमी मी. आता आम्हाला भाषण करायची सवय ना, त्यामुळे ते. पण कीर्तनाच्या समोर भाषण फिक्का आहे, कारण शेवटी धर्माचं अधिष्ठान आणि राजकीय अधिष्ठान, धर्माचं अधिष्ठान राजकीय अधिष्ठानाच्या वरच आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या संतांच्या, वारकऱ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी छोटीशी जनतेची सेवा करण्याचं काम 2.5 वर्ष मी केलं. आणि म्हणून आज उपस्थित बाळासाहेब काशीद आहेत, पुरुषोत्तम महाराज मोरे आहेत, आप्पा आहेत, श्रीरंग आप्पा, विजय बापू आहेत, सुनील शेळके, शरद सोनावणे, विलास लांडे, बाळाभाऊ भेगडे, रवींद्र दंगेकर, समस्त वारकरी, माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आणि लाडक्या वारकऱ्यांनो. वारकऱ्याशिवाय काय चालत नाही ना. वारकऱ्यांनी ठरवलं की मग बरोबर कार्यक्रम करतात फिट. माऊली महाराज बरोबर आहे ना. झाला ना 3 महिन्यापूर्वी. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा या ठिकाणी द्यायला आलोय. खरं म्हणजे आज मी भाग्यवान आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा
अतिशय मानाचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे तुमच्या या एकनाथ शिंदेला आज तुम्ही दिला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि मी वरती देखील मगाशी म्हणालो, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, माझ्या वारकऱ्यांचा आहे, धारकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या ज्येष्ठांचा, सगळ्यांचा हा पुरस्कार आहे. खरं म्हणजे मी माझं कर्तव्य केलंय. 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं, कमी काळामध्ये पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरला. सर्व लोकांच्या, मी जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र जन्म झालाय माझा. आणि म्हणून एक एक काम आम्ही करत गेलो. आणि मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींची योजना माऊली माहित आहे आपल्याला, सुपरहिट झाली. लाडक्या भाऊंना पण थोडं आम्ही केलं, शेतकऱ्यांनाही केलं. लाडक्या बहिणीने एकच सांगतो, हा काही राजकीय व्यासपीठ नाही, पण एकच सांगतो, तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि आज या व्यासपीठावरून मी बोलल्यानंतर ते मला बंधनकारकच आहे ना. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही. माऊलींचं कीर्तन सुरू आहे आणि मला समाधान आहे. आपला भंडारा डोंगर तिथं जाऊन आलो. तुम्ही म्हणाला तिथून तो बोगदा जात होता, तर माझ्याकडेच खातं होतं. बोले बोगदा बिगदा इधर से नहीं चलेगा, घुमाओ बोगदे को. आता दुसरं काहीतरी येत आहे, तेही आपण बसू, मुख्यमंत्री आम्ही चर्चा करू, बिलकुल त्याच्यातून मार्ग काढू. घेऊन हा श्रद्धेचा विषय आहे. भंडारा डोंगर हा प्रत्येक वारकऱ्याच्या श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून जसं आपली नदी इंद्रायणी, तिथं गेलो तुम्ही, इंद्रायणी नदी असेल, आपली पवना नदी असेल, चंद्रभागा आहे, मुळा मुठा आहे, अशा अनेक नद्या आहेत. बघितल्यावर थोडं जरा मनाला कसं तरी वाटतं. माऊलींनी आवाहन केलेलं आहे, त्याचा डीपीआर मी मुख्यमंत्री असताना बनवलाय. जवळपास डीपीआर 2200 कोटीचा आहे. आपण राज्य सरकारने मान्यता देऊन त्याला केंद्राकडे पाठवलाय. आणि केंद्रात पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहेत, नक्की त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल. आणि या आपल्या नद्या आहेत, तीर्थक्षेत्रातून जात आहेत, या स्वच्छ असल्या पाहिजे, पाणी स्वच्छ असलं पाहिजे अशी भावना आपली असते. फक्त सरकार म्हणून हे काम होणार नाही. पैसे द्यायचं, डीपीआर बनवायचं, काय करायचं, परवानग्या द्यायचं, ते होईल. पण नद्यांची सफाई, पुनरुज्जीवन ही लोक चळवळ झाली पाहिजे, लोक चळवळ. आणि मग लोक चळवळीच्या माध्यमातून बघा, तुमच्यासारखे सगळी लोक पुढे येतील आणि हा म्हणता हजारो लाखो हात या नद्यांच्या स्वच्छतेसाठी, पुनर्जीवनासाठी लागतील. आणि लोक बघायला येतील या महाराष्ट्रातल्या नद्या किती स्वच्छ झाल्यात. आणि म्हणून त्यासाठी आपलं सामूहिक योगदान आवश्यक आहे. आणि ती विनंती मी आपल्याला करायला आलो. आज सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु संत तुकारामांचं वैकुंठ गमनचा कार्यक्रम होतोय. मोठ्या उत्साहात लाखो वारकरी संप्रदाय एकत्र आलेले आहेत. भंडारा डोंगरावरचं मंदिर देखील बघितलं, समाधान झालं की एवढं मोठं मंदिर उभं राहतंय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. ही मोठी गोष्ट आहे. मी मगाशी काशीत कुठे गेले, त्यांना सांगितलं की आता जे काय पुढचं काम आहे ते थांबणार नाही, लवकर पूर्ण होऊन जाईल. आणि माझा वैयक्तिक जो काही तुम्ही सांगाल तो वाटा मी उचलीनच. परंतु आम्ही मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून आणि शासनाच्या माध्यमातून देखील
आपल्याला जे काही करता येईल ते आम्ही नक्की त्याचाही प्रयत्न विचार करू नाही करूच. विलासराव, मी जे काय करत असतो ते या हाताचं या हाताला कळत नाही. त्यामुळे ही देना बँक आहे, लेना बँक नाही. काळजी करू नका. मंदिर वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. मंदिर थांबणार नाही, मंदिर पूर्ण होणार. आणि माऊली आणि बाबा आपला बाळासाहेब काशीद स्वतःचे पैसे टाकून पहिले तुम्ही लोकांनी सुरुवात केली. असं कोण माणसं भेटतात का? आणि म्हणून हे समाजासाठी, वारकऱ्यांसाठी, आपल्या धर्मासाठी आपला हे तुम्ही धर्माचं रक्षण करताय. गावागावात कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आपण करताय. मला माऊली आठवतंय, धर्मवीर आनंदीगे साहेब होते त्यावेळेस आम्हाला सोबत घेऊन जायचे. प्रत्येक अखंड हरिनाम सप्त्याला त्यांची हजेरी असायची. ते म्हणायचे की हा धर्म आहे, हे समाज प्रबोधन आहे. धकाधकीच्या आयुष्यात थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर माणसाचं आयुष्य बदलून जातं. त्याचं दुःखी कुटुंब, संसार सन्मार्गाला, सुखाच्या मार्गाला लागतो. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे. आणि जे जे इथं खाली करायचं आहे, नदी स्वच्छ करण्याचा विषय आहे. वारकरी भवन जे आहे प्रत्येक तालुक्यात ते आपण करू. 55 एकरमध्ये कॉन्क्रिटीकरण कायमस्वरूपी ही सोय करू. 125 एकर जी जागा आहे त्या बाबतीत देखील महसूल विभागाशी चर्चा करून कुणाची जागा आहे काय आहे, शेवटी कुणाला खाजगी माणसाला देत नाही, आपण देवस्थानाला देतो. लाखो लोक इथे येत आहेत, त्यांना थांबण्यासाठी होईल. आणि 1200 कोटीचा कॉरिडॉर आपण करतोय. त्याच्यामध्ये काही जे लागेल ते नक्की त्याच्यामध्ये आम्ही करू. शेवटी आमची टीम तीच आहे. थोडं पण टीम तीच आहे आमची. देवेंद्रजी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. कधी कधी पद वर खाली होतात. पण माऊली, या करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून माझी जी ओळख निर्माण झाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून काही कमी पडणार नाही. वारकरी संप्रदायासाठीचा जो तुम्ही म्हटलंय, आपले मारुती बाबा हे सगळ्यांचे गुरु आहेत ना. महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाच्या गुरुस्थानी असलेले कोहिनूर हिरा आहे, तर त्याला पद्मश्री मिळालं पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही आमच्या कमिटीमध्ये त्याला मान्यता देऊन केंद्राकडे पाठवू, त्याचा पाठपुरावा करू. आणि जाता जाता एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे जेव्हा वारकरी संप्रदाय कार्यक्रमामध्ये जातो, पंढरपूरला जातो, देऊला जातो, आळंदीला जातो, तो तुमचाच होऊन जातो. कारण पंढरपूरला गेलो मी आषाढीच्या अगोदर तयारी बघायला. मुख्यमंत्री होतो मी. माझ्या गाडी पाठीमागे पोलीसच्या पुढे गाड्या इकडे तिकडे सगळ्या होत्या. माझ्या वारकऱ्यांना तिथं त्रास होऊ नये म्हणून सगळ्या गाड्या साइडिंगला केल्या आणि मोटरसायकलवर बसलो आणि सगळं नियोजन पाहून आलो आणि सगळं तिथं व्यवस्थित केलं. आणि म्हणून ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. माझ्या या महाराष्ट्रातल्या संतांच्या माऊली केसालाही धक्का लागू देणार नाही, हे मी अगोदर पण बोललोय, आताही बोलतोय. आणि म्हणून या आज 375व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो.
काय बाकी आहे अजून? विलास लांडे हबप विलास लांडे पाटील परिवार यांनी डोंगराच्या मंदिराच्या कामाला 1 कोटी रुपये दिले. त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो. विलास बालवडकर 51 लाख रुपये त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. हबप देवीदास मच्छिंद्रनाथ टेमगिरे 5 लाख रुपये त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. मी काय म्हणालो, थांबणार नाही. आणि कमी पडला तर ते एकनाथ शिंदे पूर्ण करायला आहेच. धन्यवाद. रामकृष्ण हरी. खाली बसा 2 मिनिटं. मारुती बाबा आशीर्वाद देणार आहेत. कोणीच उठू नका. मारुती बाबा सगळ्याला 1-2 मिनिटात आशीर्वाद देतील. 2 खाली बसा. सर्व खाली बसतील. हा 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 मारुती बाबा आशीर्वाद देतील. चला. हॅलो हॅलो रामकृष्ण हरी.